महाभारत हे प्राचीन भारतीय महाकाव्य असून ते वेदव्यास यांनी लिहिले आहे। या कथेत धर्म, कर्तव्य, सत्ता आणि कर्म यांचे गूढ सांगितले आहे। यात मुख्य पात्रे म्हणजे श्रीकृष्ण, अर्जुन, भीष्म, दुर्योधन आणि युधिष्ठिर आहेत। नमस्कार सर्वांना, आज आपण जाणून घेणार आहोत महाभारताची संपूर्ण कथा, जी केवळ युद्धाची कथा नाही तर धर्म, कर्तव्य आणि जीवनाचे गूढ शिकवणारी महान कथा आहे। ही कथा लिहिली आहे महान ऋषी वेदव्यास यांनी। महाभारतात सुमारे 1,00,000 श्लोक आहेत आणि याला जगातील सर्वात मोठं महाकाव्य मानलं जातं। महाभारत आपल्याला सांगते की जीवनात कितीही संकट आली तरी धर्म, सत्य आणि संयम सोडू नये, कारण शेवटी विजय नेहमी सत्याचाच होतो। महाभारतातील युधिष्ठिर हे सत्य आणि धर्माचे प्रतीक होते। त्यांनी आयुष्यभर सत्याचा मार्ग सोडला नाही। त्यांच्या आयुष्यात अनेक संकटे आली, त्यांना राज्य गमावावे लागले, वनवास भोगावा लागला, अपमान सहन करावा लागला, पण त्यांनी कधीही चुकीचा मार्ग स्वीकारला नाही। यावरून आपल्याला समजते की प्रामाणिकपणा आणि संयम शेवटी आपल्याला यशाकडे घेऊन जातो। महाभारतातील दुसरे मोठे उदाहरण म्हणजे दुर्योधन। त्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि शक्ती सर्व काही होतं, पण त्यांच्यात अहंकार आणि मत्सर खूप होता। त्यांनी पांडवाविषयी द्वेष मनात ठेवला आणि त्या द्वेषामुळे शेवटी त्याचा आणि संपूर्ण कौरवांचा नाश झाला। यावरून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते की अहंकार, लोभ आणि मत्सर माणसाचा नाश करतात। महाभारतातील अर्जुन हे अत्यंत पराक्रमी योद्धा होते, पण कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जेव्हा त्यांना आपल्या नातेवाईकांविरुद्ध युद्ध करावे लागणार होते तेव्हा ते खूप गोंधळले आणि निराश झाले। त्यावेळी श्रीकृष्ण यांनी त्यांना भगवद्गीतेचा उपदेश दिला। त्यांनी अर्जुनाला सांगितले की माणसाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे आणि फळाची चिंता करू नये। हा संदेश आजही प्रत्येकाच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। महाभारतातील भीष्म यांचे जीवन आपल्याला त्याग आणि वचन पाळण्याची शिकवण देते। त्यांनी आपल्या वडिलांच्या आनंदासाठी आयुष्यभर ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली आणि ती शेवटपर्यंत पाळली। यावरून समजते की दिलेल्या शब्दाला आणि वचनाला जीवनात खूप महत्त्व असते। महाभारत आपल्याला हेही शिकवते की जीवनात चुकीचे निर्णय घेतल्यास त्याचे परिणाम खूप मोठे असू शकतात। जुगाराच्या एका चुकीच्या निर्णयामुळे पांडवांना वनवास भोगावा लागला आणि संपूर्ण कुरुवंशाचा विनाश झाला। त्यामुळे जीवनात निर्णय घेताना विवेक आणि संयम ठेवणं खूप गरजेचं आहे। महाभारतातील प्रत्येक पात्र आपल्याला काही ना काही शिकवतं। काही पात्रे योग्य मार्ग दाखवतात तर काही पात्र चुकीच्या मार्गाचे परिणाम दाखवतात। त्यामुळे महाभारत म्हणजे फक्त इतिहास नाही तर जीवन जगण्याचा एक महान मार्गदर्शक आहे। महाभारतातील सर्वात मोठी शिकवण म्हणजे सत्य आणि धर्माचा मार्ग कधीही सोडू नका, कारण कितीही अडचणी आल्या तरी शेवटी विजय सत्याचाच होतो। म्हणूनच आजच्या काळातही महाभारत आपल्याला सांगते की अहंकार सोडा, चांगले कर्म करा, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा आणि जीवनात नेहमी सत्याचा मार्ग निवडा। रामकृष्ण हरी।